आधिपुत्रं गणाधीशम् आधिपुत्रं गणाधीशम् उमापुत्रं विनायकं मोरेश्वरं मंगलम् श्री गणेशाय नमाम्यहम्। सर्वमंगलमांगल्यं शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वरदराज गणपती श्री गजानन महाराज श्री गोविंद खांबेकर बुवांचा रंगदेवते माते गावदेवी माते गणपती बाप्पा हरि जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय जय
वा नाहम वसामि वैकुंठे योगिना हृदयेनच मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नारद भक्तिसूत्रामध्ये सांगितले, भगवंत स्वतः सांगतात की मी वैकुंठामध्ये नाही, मी योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा नाही. मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. परिदया पासी पांडवा मी हरपला घेवसावा, जेथे नामघोष करवा करीती माझा. अतिशय मनाचा अंत करणारा भाव घेणारे गायन या ठिकाणी जगदीश भाऊ घोसाळकर यांनी. तदनंतर मी आपल्या कोकणचा बुलंद आवाज नवे नवे या ठिकाणी सर्वांच्या परिचयाचे, ज्यांनी या दिघी गावचं नाव कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवलेले सर्वांचे आवडते गायक बुवा वैकुंठवासी गोविंद बुवा खामदेकर यांच्या या कार्यानिमित्ताने रूपाचा भाग हा गाण्याची एक सुसंधी मला मिळाली, त्याबद्दल त्यांच्या मृत्यू आत्म्यास नमस्कार करून आलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी यांना नमस्कार करून मी माझ्या रूपावली सादर करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार. खूप खूप धन्यवाद. ईश्वराः सर्वभूतानि निरुद्धशौर्येण तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचोनी ठाव नसे रीते रे. काळाने असा घात केला आमचा नाथ घेऊन गेला. काळाने असा घात केला आमचा नाथ घेऊन गेला. पोरगे केले हे जन शोक सागरी बुडाले मन. शोक सागरी बुडाले मन. खरोखर सुप्रसिद्ध भजन सम्राट स्वर्गीय श्री गोविंद कानू खांदेकर गोवा यांच्या शोक सभेनिमित्त आपण सर्व स्वर सम्राटांना या ठिकाणी अनुभवत आहोत याची देही आणि या ठिकाणी याची डोळा. यानंतर आपल्याला या ठिकाणी गजराधी एक त्यांचं स्मरण छोटस सादर करतो आणि टाळ
अशी मूर्ती गमातून गेली स्वर्गंधर्वा गोविंदवा अशी मूर्ती गमातून गेली बाबा हो बाबा पाहतो तुमची मान धन्यवाद राणा मंडळी. मला वाटतं खजिनदार हे पद त्यांनी खूप वर्ष चालवलं आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हटलं तरी हरकत नाही. वय वर्ष 80 असताना सुद्धा अगदी ठणठणी, परंतु आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. दिघी कोळी समाजाचे खजिनदार या पदाची 18 वर्ष सेवा केली आहे. खरोखर सेवा निवृत्त झाल्याच्या नंतर सुद्धा समाजाची एवढी सेवा आणि या वयापर्यंत त्यांची स्मरणशक्ती काय असावी. एवढा मोठा गाव आहे, कमी नाही आहे. पुन्हा भजन सेवा, शिमग्याच्या सणामधला आपला जो टिबरीचा खेळ असतो, आपण खेळी म्हणतो, त्या खेळामध्ये दिघीचा खेळ आला म्हणजे गोविंद खामदेकर बुवा यांचा आवाज, त्यांची प्रत्येक वेळी शब्द रचना गाणी नवीन नवीन असणारच, ऐकायला मिळणारच, हे समीकरण असायचं. यावर्षी मात्र आपल्या सगळ्यांच्याच काय अतृप्त राहणार आहे, कारण ते लिखाण हरपलं आहे, तो आवाज हरपला आहे. या वयात सुद्धा तो एकदम पहाडी धारदार तांब्यासारखा एकदम आवाज. आम्ही काय स्तुती करावी, कालची बोलावं. या ठिकाणी सर्व वरिष्ठ मंडळी आहेत, सर्व मान्यवर आहेत गावोगावातून, तसेच सर्व भजनी कलावंत आमचे गुरुजी महादेव बुवा वाणे, तसेच गोविंद बुवा घोसाळकर बुवा, ज्यांच्यासोबत आम्हाला कार्यक्रम डबलवरचे कार्यक्रम करायचं सौभाग्य प्राप्त झालं. तसे घोसाळकर बुवा आहेत, विजय पैगुळे बुवा आहेत, मिलिंद बुवा, तसेच घागरी बुवा आहेत, आपले जगन्नाथ बुवा सुद्धा आलेले आहेत. आणि माझं एक सौभाग्य सांगेन की ज्याने आयुष्य या भजनामध्ये घालवलं आहे, त्यांच्या ठिकाणी जरी आमचा आवाज बसलेला आहे सध्या, पण तरी गोवर्धन बुवा आमचे आले आहेत, तरी तिथं या ठिकाणी जर 2 गुण गाण्याची सुसंधी या हनुमान प्रासादिक भजन मंडळाच्या मुळे मिळालेली आहे, तरी आमची त्यांचे खास ऋण व्यक्त करतो, दिघी कोळी समाजाचे ऋण व्यक्त करतो. तसेच खेडमध्ये कार्यक्रमाच्या वेळी श्रीनाथजी गाडवे उत्कृष्ट असे पखवाज वादक, ज्यांचं नाव तुम्ही आता नाव सांगायची पण गरज नाही, आपण ऐकतच आहोत. त्यांची साथ मला खेडमध्ये सुद्धा एक अभंग करण्याची सुसंधी मिळाली होती आणि त्यावेळी श्रीनाथ सर हे वाजवायला होते. त्यांचं वाजव कुठं आपण कुठं कीड झाडीची पत्ती, पण खरोखर हे आपलं सौभाग्य आहे. आणि आज पुन्हा एकदा डोईवरच्या केसागणी अशी कार्यक्रम करणारे कैलासवासी गोविंद बुवा खामदेकर यांच्या ते हयात असताना कार्यक्रमात देवाचं नामस्मरण तर झालेलंच आहे, परंतु गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्यामुळे हे हरिनाम चालू आहे. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला, अजून काय करून द्यायला पाहिजे. माणसाने जन्मास यावे आणि काहीतरी असं करून जावे ना की जेणेकरून त्यांच्या पाश्चात सुद्धा एवढी लोक इथं जमली आहेत आणि आता हरिनाम होत आहे. तरी ही सुवर्ण संधी मला दिल्याबद्दल या ठिकाणी हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे, दिघी कोळी समाजाचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण आमचे वेडेवाकडे काही आवाज असतील, काही गायन असेल, सर्व भुवांचे ते आपण एकदम भावनेने, भक्तिभावाने आम्हाला ऐकत आहात किंवा आम्हाला सहन सुद्धा करणार आहात, वेडे वगैरे गायन सुद्धा. तसेच आमचे ग्रामसेवक साहेब
यांनी उत्कृष्ट सहभागाची स्मरणगीत आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे. त्याचे शब्द, त्याचे ते गाण्याचे बोल आणि उत्कृष्ट अशी ते लयबद्ध केलेले आहेत. तसे त्याला संगीत दिलेले पायकोली कुटुंब, मिलिंद असेल, अप्पा असेल, यांनी रवींद्र पायकोळे असतील, यांनी हे सर्व लयबद्ध केलेले आहे. ते सर्वांचे एकदा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी स्मरणगीत गाण्यासाठी बरीचशी मंडळी उत्सुक आहे. विजयपूर सुद्धा घोसाळकर सुद्धा गाण्याला आमचे गुरुजी महादेव माने सुद्धा गाणार आहेत, जगन्नाथ भाऊ गोवर्धनभाई. तरी आता मी अभंग गात आहे. मी आता अभंग गात आहे. आवाज बसलेल्या सुद्धा एक वेगळी वागळी सेवा ईश्वर चरणी अर्पण करतो. रामकृष्ण.
लुटा लुटा